Hi friends, in our last lecture we study about the equation of motion using graphical method and first equation from our first topic, that is laws of motion from standard 9th class. तर मित्रांनो, आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपलं जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामधील लॉज ऑफ मोशन या प्रकरणामधील इक्वेशन ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड त्यामधील आपला पहिला पार्ट, पहिलं जे इक्वेशन होतं मित्रांनो, इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, वी स्टडी अबाउट दॅट इक्वेशन. आपण त्या इक्वेशन संदर्भात काय केला मित्रांनो, अभ्यास केलेला आहे. वी ऑलरेडी डिस्कस अबाउट दिस इक्वेशन. टुडे वी हॅव टू स्टडी अबाउट सेकंड इक्वेशन. आज आपल्याला दुसऱ्या इक्वेशनाचा अभ्यास करायचा आहे प्लस तिसरे इक्वेशन, दोन्ही इक्वेशन आज आपण अभ्यासणार आहोत. पहा मित्रांनो, the first equation is given as equation describing the relation between displacement and time. पहा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, हे जे इक्वेशन आहे सेकंड नंबरचं, हे काय डिस्क्राइब करतं आहे, डिस्क्राइब करणं म्हणजे वर्णन करणं. तर काय करतं आहे ते, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. डिस्प्लेसमेंट मीन्स डिस्टन्स पर युनिट टाईम, म्हणजे एखादी वस्तू एका जागेवरून जर दुसरीकडे जात असेल तर त्या वस्तूला काय म्हणतो, तिथं डिस्प्लेसमेंट झालेला असे आपण म्हणतो. म्हणजे त्यामधला जो संबंध आहे तो संबंध आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असतं आणि टाईम काय असतं. तर मित्रांनो, हे इक्वेशन पाहत असताना तुम्हाला ही डायग्रॅम्स जी आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे लास्ट लेक्चरमध्ये, त्या डायग्रॅमचा अभ्यास करायचा आहे, रिमेंबर करायचे आहे, समजून घ्यायचे आहे. पहा, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, ह्या डायग्रॅममध्ये here are given the velocity time graph, here are given time on x axis, velocity on y axis. आपण पहा, x axis वरती काय घेतलं होतं तर टाइम घेतला होता, y axis वरती काय घेतलं होतं, velocity घेतली होती. and the initial velocity is u. इनिशियल म्हणजे काय, तर सुरुवातीचा वेग आपण त्याला म्हणतो. इनिशियल व्हेलॉसिटी u ने डिनोट केली होती. अँड डिस्टन्स किती होतं मित्रांनो, पहा लास्ट लेक्चरचं मध्ये आपण त्याचा स्टडीसुद्धा केलेला आहे. किती होतं डिस्टन्स किंवा त्याची व्हेलॉसिटी किती होती, u एवढी होती आणि डिस्टन्स od एवढं होतं. सेकंड, वेन द ऑब्जेक्ट इज मूव फ्रॉम u टू, दॅट इज डी टू बी, म्हणजे एखादी वस्तू जर डी पासून तर बी पर्यंत जर जात असेल, या ठिकाणी पहा, जर आपण विचार केला तर ती वस्तू या ठिकाणावरून म्हणजे या डी पासून कुठपर्यंत जात होती, बी पर्यंत जात होती. तर अशा वेळेसला तिचा जो वेग होता मित्रांनो, तो किती झाला होता, कॅपिटल व्ही एवढा झालेला होता. म्हणजेच त्याचा जो सुरुवातीचा वेग होता मित्रांनो, तो किती होता तर यू एवढा होता. अंतिम वेग किती होता तर पहा, इथपर्यंत पोहोचला होता बी पर्यंत, म्हणजे तो फी एवढा होता. म्हणजे त्याचं जर त्या ठिकाणी पाहिलं तर टाईम किती होता, टी एवढा होता. टी एवढा आपण काय घेतो, टाईम घेतो. तर पहा, या सर्व गोष्टी तुम्हाला या पुढच्या इक्वेशनमध्ये वापरायच्या आहेत, समीकरणामध्ये यूज करायच्या आहेत. पहा, तर हिअर आर गिवन द इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. लेट अस सपोज दॅट अन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन a and it has covered the distance small s within time small t. From the graph in figure 1.9, the distance covered by the object during time t is given by the area of quadrangle DOEB. तर पहा मित्रांनो, आपण जर पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण जर एरिया काढला होता, तर एरिया कसा काढावा लागेल आपल्याला, त्याचा जो क्वाड्रँगल आहे म्हणजे DOEB. आता पहा, तुमच्यासमोर आकृतीसुद्धा दिसत असेल, ती आकृती आपण समजून घेऊया. या ठिकाणी पहा, तुमच्यासमोर आहे DOEB. या सर्वाचा आपल्याला काय काढायचं आहे, एरिया काढायचा असेल. तर आपल्याला जर याचा एरिया काढायचा जर असेल तर मित्रांनो काय करावं लागेल, तर पहिल्यांदा हा जो पार्ट आहे एवढा पार्ट, याचं काय करावं लागेल, त्रिकोणाचा एरिया काढावा लागेल. आपण त्याला ट्रायंगल असे म्हणतो. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर रेक्टँगल आहे. ह्या दोघांची ॲडिशन जर केली तर आपल्याला या संपूर्ण याचा काय भेटणार आहे, एरिया भेटणार आहे. दॅट मीन्स एरिया ऑफ दॅट DOEB इज ॲडिशन ऑफ दिस ट्रायंगल अँड दिस रेक्टँग्युलर पार्ट. ओके, सो हिअर आर गिवन दॅट, तुमच्या समोर दिलेला आहे पहा या ठिकाणी, एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. एरिया DOEB म्हणजे कोणाचा एरिया, DOE E आणि हा जो पार्ट आहे DOEA, म्हणजे हा जो पार्ट आहे DOEA याचा एरिया हा काय आहे,
रेक्टँगल आहे. आणि दुसरा म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल, म्हणजे हा वरचा जो पार्ट होता तुम्हाला मी आत्ता दाखवला, म्हणजे कोणता दोघांचा एरिया घ्यायचा आपल्याला, DOEA म्हणजे याचा एरिया घ्यायचा. आणि दुसरा एरिया कोणाचा घ्यायचा आहे, ह्या ट्रायंगलचा एरिया घ्यायचा आहे, लक्षात घ्या. मग तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, तुमच्या लक्षातसुद्धा आलेलं असेल की काय असतो तुम्हाला माहिती असेल, रेक्टँग्युलरचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रीथ म्हणतो, त्यालाच आपण लांबी गुणिले काय म्हणतो, रुंदी म्हणतो. आता या डायग्रॅममध्ये जर आपण वरती पाहिलं असेल, वरच्या डायग्रॅममध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसतसुद्धा असेल, पहा यस बरोबर काय येतं, तर काय घेणार, याची लांबी या ठिकाणी आहे, किती घेणार आपण, ती लांबी गुणिले रुंदी घेतो. तर लांबी या ठिकाणी घेतली आहे, ही रुंदी असते, ही लांबी आहे पहा या ठिकाणी, तर किती आहे, AE आहे. दुसरी एक बाजू म्हणजे कोणती, ही असते OE. मग या ठिकाणी आपल्याला सूत्र भेटलं, त्याचा फॉर्म्युला भेटला DOEB मध्ये एरिया ऑफ रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रीथ असते, मग AE इंटू OE भेटलं. दुसरं एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं मित्रांनो, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, एरिया ऑफ ट्रायंगल इज 1/2 काय असतं, बेस इंटू हाईट असते. तुम्हाला माहिती असेल, फॉर्म्युलासुद्धा लक्षात आहे का नाही तुमच्या माहीत नाही, बेस इंटू काय असतं, हाईट असतं. आता वरच्या ट्रायंगलमध्ये जर पाहिलं तर त्याचा बेस किती आहे, हा DA बेस आहे, आणि त्याची हाईट किती आहे, AB आहे. पहा तुमच्या समोर दिसत असेल, आहे का, हा काय असतो, त्याचा बेस असतो, आणि हा AB काय असतो, त्याची हाईट असते. म्हणजे एरिया काय असतो, 1/2 हाईट किती आहे, AB किंवा BA म्हणा, आणि त्याचा बेस किती आहे, DA आहे. म्हणजे हे सूत्र कुठं भेटलं आहे आपल्याला, या ठिकाणी पहा, या ठिकाणी दिलेलं आहे, तुमच्या समोर असेल पहा, या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. तर या ठिकाणी फॉर्म्युला आलेला आहे. आता फॉर्म्युला कसा आला आहे प्रत्येकाच्या लक्षात आलेला असेल. आता आपल्याला त्यांच्या व्हॅल्यू पुट करायच्या, त्यांच्या व्हॅल्यू आत्ताच लक्षात घ्या, तुम्हाला आता इथे सांगतो, कारण की पुढच्या पानावरती तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे. तर त्यांच्या किमती पहा, डायग्रॅमवरून सुद्धा तुम्हाला लगेच समजू शकतात. AEची किंमत किती असेल पहा, AE एवढी, याची किंमत किती आपल्याला टाकता येईल, AEची किंमत U एवढी असणार आहे, सुरुवातीचा वेग. त्यानंतर OE कुठं आहे, O पासून तर E पर्यंतचं अंतर किती आहे, स्मॉल t एवढं आहे. त्यानंतर 1/2. आता ABचं अंतर किती आहे, A पासून तर वरचा भाग, म्हणजे येथून U पासून तर वरचा भाग, मग तो किती असणार आहे मित्रांनो, आपण जर विचारात घेतलं तर U पासून म्हणजे ती फी एवढा होणार आहे. आणि DA म्हणजे इथून पुन्हा हे, म्हणजे DA म्हणजे तुमच्या लक्षात आलेला असेल. आणि जो ABची जी किंमत आहे, ABची पहा, तुम्हाला ABची जर किंमत पाहिजे असेल, या ठिकाणी पहा, A ते B म्हणजे कोणाचं अंतर असतं, CDचं असतं. मग हे CDचं अंतर आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, या ठिकाणी पहा काढलेलं आहे, किती असतं, 80 एवढं असतं, लक्षात घ्या. ह्या DAचं जे अंतर आहे ना, DAचं अंतर आपण हे घेतो, DAचं अंतर किती घेणार, D इथून तर इथपर्यंत म्हणजे किती असणार, ते T. म्हणजे DA हा कोणाला समांतर आहे, पॅरलल आहे, DA इज पॅरलल टू OE. मग OE इज स्मॉल t, हेन्स DA ऑल्सो स्मॉल t, लक्षात घ्या. मग नंतर कोणचं आहे आपल्या समोर, कोणाचं आहे, AB. मग AB कोणाला पॅरलल आहे पहा बरं, AB इज पॅरलल टू CD. सो CD इज गिवन 80. सो D और AB ऑल्सो, हे जे AB आहे किंवा BA आहे याचं सुद्धा माप किती असणार मित्रांनो, 80 असणार आहे. आणि या सर्व व्हॅल्यू कशामध्ये पुट करायच्या आहे, तुम्हाला या समीकरणामध्ये पुट करायच्या आहे. तुम्हाला पुढच्या पानावरती आपण पाहूया. पहा, अतिशय सोप्या याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी समजून सांगतोय, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इक्वेशन ॲक्युरेट समजावं, हा त्यामागचा उद्देश आहे. पहा, या ठिकाणी सुद्धा त्याच किमती दिल्या ज्या तुम्हाला मी आता एक्सप्लेन केल्या. बट AE इज इक्वल टू U, OE इज इक्वल टू स्मॉल t अँड OE इज इक्वल टू DA इज इक्वल टू स्मॉल t. या सर्व किमती जर आपण त्या मागच्या इक्वेशनमध्ये टाकल्या, ह्या कशा आल्यात हे तुम्हाला मी त्या आकृतीवरती दाखवलं आहे. आता पहा, या किमती जर त्याच्यामध्ये जर ठेवल्या तर ABचं माप किती आहे तुम्हाला माहिती आहे, 80 एवढं आहे, कारण की AB कोणाच्या बरोबर आहे, AB इज इक्वल टू CD. मग आपण हे जर आपण त्या इक्वेशनमध्ये जर टाकल्या तर आपल्याला S बरोबर काय भेटतं, U इंटू T प्लस 1/2 AT इंटू T, हे समीकरण आपल्याला भेटल. आणि UT आणि T गुणिले T जर केलं, T मल्टिप्लाय T जर केलं तर काय भेटतं, T² भेटेल, म्हणजे Tचा वर्ग या ठिकाणी आपल्याला भेटेल. पहा, इक्वेशन म्हणजे काय भेटलं,
सेकंड इक्वेशन काय भेटलं आपल्याला पहा मित्रांनो, काय भेटलं सेकंड इक्वेशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर, हे आपलं झालं इक्वेशन. हे झालं आपलं सेकंड न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन झालं. आता पाहूया न्यूटनचं सेकंड इक्वेशन नंतर थर्ड इक्वेशन पहा, इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. म्हणजे मागच्या पॉईंटमध्ये आपण कोणाचं रिलेशन पाहिलं, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. म्हणजे एस म्हणजे काय होतं डिस्प्लेसमेंट आणि टी म्हणजे या ठिकाणी पहा टी दिसतोय तुम्हाला. मग या दोघांमधलं रिलेशन आपण पाहिलं सेकंड इक्वेशनमध्ये. आता आपलं जे थर्ड इक्वेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोणाचं रिलेशन आपल्याला पाहायचं आहे, तर ते इक्वेशन आहे इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. या दोघांमधलं रिलेशन पाहायचं आहे. तर पाहूया, वी हॅव सीन दॅट फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.9 वी हॅव डिटरमाइंड द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट इन टाइम स्मॉल टी फ्रॉम द एरिया of the quadrangle DOEB. DOEB is a trapezium, so we can use the formula for its area. पहा मित्रांनो, पुन्हा आता तुम्हाला मी सांगतोय एरिया आता वापरताना कशा पद्धतीने आपल्याला त्याचा फॉर्म्युला, पुन्हा तीच डायग्रॅम पाहिजे जी डायग्रॅम आता आपण काही मिनिटापूर्वी पाहिली होती. ही डायग्रॅम पहा तुमच्या समोर दिसते. हीच डायग्रॅम पुन्हा तुम्हाला वापरायची आहे. आपण काही मिनिटापूर्वी सेकंड इक्वेशन पाहत असताना ह्या DOEB याचं जे आपण फॉर्म्युला एरिया काढला म्हणजे कोणाचा DOEB डीचा, तर आपण डायरेक्ट काय केलं होतं, तर फर्स्ट काय केलं होतं या रेक्टँग्युलरचा काय केला होता आपण एरिया काढला. त्यानंतर कोणाचा एरिया काढला ट्रायंगलचा आणि दोघांची काय केले ॲडिशन केली. बट थर्ड इक्वेशनमध्ये आपल्याला तसं करायचं नाही आहे. आपल्याला डायरेक्ट हा काय दिसतोय आपल्याला, जर आपण याचा विचार केला, या आकृतीचा जर आपण विचार केला, तर या आकृती या डायग्रामचा जर विचार केला तर मित्रांनो हा काय आहे, इट इज ट्रॅपेझियम. मग ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. तर ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला जर आपण वापरला तर या ठिकाणी पहा तुमच्या समोर ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला दिलेला आहे. वी हॅव हिअर आर गिवन एस इज इक्वल टू एरिया ऑफ द ट्रॅपेझियम DOEB. मग ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे पहा, ट्रॅपेझियमचा काय आहे फॉर्म्युला एरियाचा, 1/2 सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड. आता पहा पॅरलल साईड कोणते आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अशा पद्धतीने आहे ना, तो अशा पद्धतीने आहे. मग या दोन काय आहे पॅरलल साईड. मग त्या पॅरलल साईड कोणत्या आहेत तुम्ही मागच्या आकृतीमध्ये सुद्धा पाहिले आपण. आता 1/2 सम ऑफ लेंथ ऑफ द पॅरलल साईड कोणत्या आहेत, OD आणि BE काय आहे पॅरलल साईड आहे, इंटू काय म्हणते डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड. म्हणजे ही जी साईड आहे या साईड दोन साईडमधलं अंतर आपल्याला माहिती आहे किती आहे, इकडं O आहे आणि इकडं E आहे, म्हणजे ते OE आहे. मग या ठिकाणी OE दिलेलं आहे. त्यानंतर मग OD अधिक BE, तर ODचं माप किती आहे तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीचा वेग किती आहे U एवढा आहे, अंतिम वेग किती आहे, फायनल व्हेलॉसिटी इज V. मग काय भेटेल आपल्याला U प्लस V इंटू OE, म्हणजे OE म्हणजे टाईम किती आहे T आहे. मग त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला काय भेटतं 1/2 U प्लस V इंटू T. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर सेकंड. आता आपल्याला माहिती आहे जे आता आपण जस्ट फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एचा ॲक्सलरेशन इज डिफाईन्ड ॲज व्हेलॉसिटी पर युनिट टाईम, म्हणजे फी अपॉन काय असतं T असतं. मग फी पण या ठिकाणी दोन व्हेलॉसिटी आहेत, एक आहे U मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी, फी मीन्स फायनल व्हेलॉसिटी. वी सबस्ट्रॅक्ट इनिशियल व्हेलॉसिटी फ्रॉम द फायनल व्हेलॉसिटी, म्हणजे जी फायनलमधून इनिशियल काय करतो आपण वजा करतो, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल फी वजा U अपॉन T घ्यावं लागेल, म्हणजे आपल्याला भेटलं एचं फॉर्म्युला. तर एचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. मग आता काय करायचं आहे पहा, मग त्याच्यावरून आपल्याला या एच्या फॉर्म्युलावरून टीचा फॉर्म्युलासुद्धा भेटेल. हे डिवाइड आहे, दिस साईड बिकम्स मल्टिप्लाय, दिस इज मल्टिप्लाय, दिस साईड बिकम्स डिवाइड. सो वी गेट द फॉर्म्युला ॲज T इज इक्वल टू फी मायनस U अपॉन A, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला भेटेल हा. आता ही व्हॅल्यू काय करायची अशीच उचलायची आणि कुठे येथे टाकायची पहा. पुट द इक्वेशन 3 इन इक्वेशन नंबर 2 वी गेट दिस इक्वेशन दॅट इज S इज इक्वल टू 1/2 सेम 1/2 U प्लस V ओनली पुट द व्हॅल्यू ऑफ T. ही टीची व्हॅल्यू किती टाकायची, V वजा V मायनस U अपॉन A, V मायनस U अपॉन A. मग ही व्हॅल्यू काय करायची तुम्हाला पुट करायची.
मग या ठिकाणी पहा तुम्ही जर आपण याचा जर विचार केला तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असेल, तो फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे पहा. तर कसं लिहिता येईल तुम्हाला माहिती असेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, ए प्लस बी ए मायनस बी हा फॉर्म्युला असतो. म्हणजे ए प्लस बी इंटू आहे इथं गुणिले असतं, ए मल्टिप्लाय असतं ए प्लस बी मल्टिप्लाय ए मायनस बी, म्हणजे या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे पहा फॉर्म्युला. मग या दोघांचं या ठिकाणी काय झालं, 1/2 इंटू यू प्लस फी मायनस यू. हेच लिहिताना आपण कसं लिहिणार, अशा पद्धतीने लिहू शकतो पहा, पुढे राईट डाऊन करू शकतो. हेच राईट डाऊन करताना आपण अशाच पद्धतीने करतो. आणि हा 2a आहे ना, 2a इकडं काय आहे, मग डिवाइड, दिस साईड बिकम्स मल्टिप्लाय. म्हणजे आपल्याला समीकरण काय भेटलं, इक्वेशन इज गेट ॲज दिस 2a इज डिवाइड, दिस साईड बिकम्स मल्टिप्लाय. सो वी गेट 2as इज इक्वल टू दिस रिमेनिंग फी प्लस यू इंटू फी मायनस यू. बट एव्हरीवन नो दॅट the formula phi plus u into phi minus u is equal to phi square minus u square. So we get the final answer as 2as is equal to phi square minus u square. But remember that this is minus, this side becomes plus, so phi square is equal to u square plus 2as. This is our final equation. हे आपलं शेवटचं इक्वेशन आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन असं म्हणतो. आता आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये वी विल स्टडी अबाउट द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि त्याची वेगवेगळी डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हे सर्व पॉईंट आपण स्टडी करणार आहोत. आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रत्येक पॉईंट समजेल यावर माझी 100% खात्री आहे. ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांनो मी सर्व या व्हिडिओ बनवत आहे. ज्या विद्यार्थ्यांची खरंच परिस्थिती नाही बाहेर ऑनलाईन क्लासेस लावायची, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण प्रोव्हाइड करत आहोत, जेणेकरून त्यांना फ्रीमध्ये सर्व भेटेल. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा तुम्ही. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू.